समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। ईश्वरपूर तालुका वाळवा जिल्हा सांगली येथे अल्पवयीन मुलीवर झालेल्या अमानुष लैंगिक अत्याचार प्रकरणाचा आदरणीय ॲडव्होकेट प्रकाश दत्ता बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन सांगली जिल्हा यांच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला। आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देऊन पीडितेस तात्काळ न्याय द्यावा अशी ठाम मागणी युनियनने जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे। अल्पवयीन मुलीवरील अत्याचार हा मानवतेला काळिमा फासणारा असून आरोपींवर पोक्सो कायद्यानुसार कठोर शिक्षा व्हावी व कोणत्याही परिस्थितीत जामीन मिळू नये अशी भूमिका युनियनने मांडली आहे। तसेच पीडित मुलीला व कुटुंबाला तात्काळ पोलीस संरक्षण, वैद्यकीय व मानसिक समुपदेशन, मोफत कायदेशीर मदत व शासन नियमानुसार आर्थिक सहाय्य देण्याची मागणी करण्यात आली। सदर प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून दोषींना कडक शिक्षा द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे। तसेच प्रशासनाकडून हलगर्जीपणा झाल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही युनियनने दिला आहे। यावेळी पश्चिम महाराष्ट्र महासचिव प्रशांत वाघमारे, सांगली जिल्हा संपर्क प्रमुख संजय भूपाल कांबळे, जिल्हाध्यक्ष संजय संपत कांबळे, वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष नितीन सोनवणे, किशोर आढाव, सुषमा कांबळे, तेजस्विनी कांबळे, कस्तुरी गवळे, सुमन कामत, जगदीश कांबळे, अनिल मोरे, हिरामण भगत, युवराज कांबळे, पवन वाघमारे, ऋषिकेश माने, दीपक कांबळे, श्रीकांत ढाले, राजेंद्र सावंत, वैभव कांबळे, प्रतीक सदामते, मोहन गवळी, दशरथ गायकवाड, ज्ञानेश्वर गवळी, मोहन साबळे, गोरख कांबळे, संदीप कांबळे, सुरेश सराटीकर आदींसह वंचित बहुजन आघाडी युनियन व सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। वंचित बहुजन आघाडी सांगली जिल्हाच्या वतीने ॲडव्होकेट श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करणारे सर्व इतर संघटना वंचितशी संबंधित आणि यांनी आता SP साहेबांना ईश्वरपूरमध्ये जी घटना घडली त्या घटनेच्या संदर्भात याच्यामध्ये योग्य ती चौकशी व्हावी आणि त्या चौकशीच्या माध्यमातून कारवाई होऊन त्याच्यावरती गंभीर स्वरूपाचे जे गुन्हा घडलेला आहे त्याच्यासाठी योग्य ती कारवाई झाली पाहिजे अशी मागणी देण्यासाठी आम्ही इथं निवेदन केलेलं आहे। या ठिकाणी बोलत असताना SP साहेबांनी याची जबाबदारी घेऊन SP साहेबांनी येणाऱ्या काळामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीने आज गुन्हेगारी वाढत आहे त्याचबरोबर ड्रग्सचं सेवन वाढत आहे, अनेक ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचे गुन्हे होताना दिसत आहेत। याचं एकमेव कारण असं आहे की पोलिसांचा कुठंतरी जो जरब पाहिजे होता किंवा असायला हवा होता तो कुठंतरी कमी होतोय। कारण याच्यामध्ये पोलीस यंत्रणा कुठं ना कुठं या लोकांशी गुन्हेगारी लोकांशी 2 नंबर धंदे करणाऱ्या लोकांशी संगनमत करून त्यांच्याशी जवळीक साधून काम करत आहे आणि त्याचा हा पूर्ण जिल्हाभर परिणाम दिसत आहे। आणि ह्याच्यामध्ये जर येणाऱ्या काळामध्ये या परिसरातील जिल्ह्यातील जर शासन आणि सुव्यवस्था आपल्याला सांभाळायची असेल तर जिल्ह्याचे पालक म्हणून किंवा जिल्ह्याचे रक्षणकर्ते म्हणून SP साहेबांनी याच्यामध्ये जातीने लक्ष घालून ताबडतोब कडक कारवाई करावी। त्याचबरोबर आपली जिल्हा पोलिसांची जी काही यंत्रणा आहे त्याच्यामध्ये कुठं त्रुटी आहेत ते बघून त्याच्यामध्ये त्यांनी दुरुस्ती करून घ्यावी, अन्यथा वंचित बहुजन आघाडी या सगळ्या गोष्टींच्यासाठी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही एवढं मी आवाहन करतो। जय भीम, जय संविधान, जय भारत। हा महाराष्ट्र राज्यामध्ये महायुतीचं शासन आल्यापासून अन्याय, अत्याचार, गुन्हेगारी हे अतिशय वाढलेले आहे। सांगली जिल्ह्यामध्ये खुनी सत्र चालू आहे, बलात्काराचे प्रकरण चालू आहेत। या घटनेचा आम्ही तीव्र शब्दात या ठिकाणी निषेध करतो आणि या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री यांनी तत्काळ आपल्या गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा व संबंधित जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी या घटनेचं गांभीर्य लक्षात घेतलेलं दिसत नाही, तरी त्यांनीही स्वतः आपण एक जबाबदार व्यक्ती म्हणून आपल्या पदाचा या ठिकाणी राजीनामा द्यावा आणि सदर आरोपीवर कठोर पद्धतीची कारवाई करावी, त्याला कोणत्याही पद्धतीचं जामीन मिळू नये अशा पद्धतीची मागणी आज आम्ही या ठिकाणी वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट जनरल
कामगार युनियनच्या वतीनं या ठिकाणी करत आहोत. क्रांती सूर्य न्यूज, संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.